खत पांगवायचा आणि माझा 36चा आकडा आहे. आजपर्यंत घरच्यांसमोर कोणची चालली का? माझी पण नाही चालत, त्यामुळे आलो डायरेक्ट खत पांगवायला. हे दोन जुंगे म्हणले, भाऊ तू ना खत टोकरीत बरेच काम कर. म्हटलं भाऊ तुमच्या समोर काय चालणार आहे मा, तुम्ही 2 लाफ्यांमध्ये मा सपाटा करून टाकशान. पहिले 2 डिगांना तर काय नाही वाटलं, पण त्यानंतर जे जे काम वाढलं मा डायरेक्ट सपाटा होऊन गेला. शेवटी आपण शेतकरीच टाकलं सगळं काम उरकून. इकडे बाबांच्या क्रश बद्दल सांगत होते. बाबाला म्हटलं अहो दिसायला कशी होती? बाबा म्हणे तोय थोबडापेक्षा तिचे पाय भारी होते. म्हटलं बाबा. मग निघालो डायरेक्ट आपल्या दुसऱ्या प्लॉट आणि सोबत पाण्याची बॉटल घेतली. का यो बाबो आता काय खरं नाही, एवढं पांगवायचं माहिती काय सोप्पा खेळ नाही हो. म्या भावा खोरं काय दिलं टोकऱ्या भरायला, भावाला तर डायरेक्ट खजिना लागला. बहुतेक म्या पापा जास्तच करेल, माझ्या हाती काहीच नाही लागत. भावाला म्हटलं एक मिस कॉल दे बरं माझ्या फोनवर. हा तेवढं फॉलो करा, फॉलो करून टाका लवकर लवकर. हा खजिना तर माझ्या शेतात सापडला, पण हा काय माझा नाहीये. तर हा कोणाचा असेल तर सांगा कमेंट करून आणि घेऊन जावा. 400-500 रुपयाचा खर्च गेला ना पुन्हा नवीन होऊन जाईल. मोबाईलचा सेटअप लावला आणि काम पुन्हा सुरू केलं.